आता आपलं बोलणं खूपच कमी झाले ना. कमी म्हणायच्यापेक्षा संपत चालले. जसे आपण आधी होतो तसे राहिलो नाही. म्हणून इच्छा असून पण मेसेज करणे थांबावे लागते. त्रास होतो रे खूप. स्वतःला खूप समजावं लागतंय की बाबा आता नाही वेळ त्याच्याकडे. इग्नोर करण्यापेक्षा काही न बोलता राहिलेलं बरं. आधी रोज सकाळी पहिला गुड मॉर्निंगची सुरुवात तुझ्यापासून व्हायची आणि आता पूर्ण दिवस जातो तुझ्या मेसेजची वाट बघण्यात. रोज रोज तुझ्याकडे वेळ मागण्यात भीती वाटू लागली आहे. खूप इम्पॉर्टंट आहेस तू माझ्यासाठी. फर्स्ट प्रायव्हसी तुझं आहेस. पण एकच सांगेन, गमावत चालले मी तुला आता. तू नाही राहिलास पहिल्यासारखा. आज पुन्हा एकदा तुझी खूप आठवण येते रे. नाही राहवत आता तुझ्याशिवाय. तुझा आवाज पण ऐकू येत नाही. कुठे आहेस रे? कुठून तरी एक झलक मिळावी असंच वाटतंय. चुकून तरी तुझं नोटिफिकेशन येईल असं वाटतंय. डोळे बंद केले तरी तुझा चेहरा दिसतोय. नाही विसरता येत यार. नाही इग्नोर करता येत मला. तुला नाही का रे येत माझी आठवण? दिवस तर गेला काम करण्यात, स्वतःला बिझी ठेवण्यात. पण ही रात्र मात्र तुझी आठवण येऊनच येते. काही केले ही रात्र काय तुला विसरून देतच नाही. मला रात्रीचा हा एकटेपणा खूप खायला उठतो रे. तुझ्याजवळ न बोलता जबरदस्तीने झोपावं लागतं. तरी ही झोप काय लागत नाही. सारखी तुझी आठवण सतावत राहते. असं का असतं? जिथे लोक मनापासून आवडायला लागतात ते आपल्यापासून न सांगता दूर होतात. कोणी आवडणं किंवा एखाद्यावर प्रेम करणं चुकीचं असतं का? ही निसर्गाची देण आहे. आयुष्य म्हटल्यावर ह्या सर्व गोष्टी होणारच आणि प्रत्येकानं ही जगायला सुद्धा हवी. ती विचार करतात आपल्यामुळे कोणाचं आयुष्य खराब नाही व्हावं म्हणून लांब जाण्याचा प्रयत्न करतात. पण माणूस आज आहे उद्या नाही. कारण क्षणात माणसं आयुष्यभरासाठी सोडून जातात. जिथून परत येणं अजिबात शक्य नसतं. उद्या काय होईल कोणालाच माहिती नाही. जोपर्यंत ती व्यक्ती आयुष्यात आहे तोपर्यंत खरंच त्याला मनापासून जपावं. कारण लांब जाता जाता एक दिवस तो व्यक्ती एवढा लांब जाईल की इच्छा असूनही त्याला परत आणणं अशक्य होईल. ज्या दिवशी मी मरेल ना त्या दिवशी काही लोक बोलतील रोज कॉल मेसेज करून त्रास देत होती. बरं झालं मेली एकदाशी.